आता सुद्धा काही 10 दिवस काल होते, 10वा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल आणि ती काय त्यांनी काय ज्या चर्चा केली ते आपल्याला काय समजण्याची काय आवश्यकता नाही. हसन मुश्रीफांना नेमकं काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे असं वाटतं? हसन मुश्रीफांना नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल. सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आहात? आम्हाला करावं लागेल. पवार साहेबांच्या खासदारकीची टर्म लवकरच संपणार आहे, त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की पवार साहेबांनी निवडणूक लढवावी. आता हा त्यांचा आहे बघा, महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं. काल मी संजय राऊतांचं ऐकलं ते पवार साहेबांना राज्यसभेत पाठवणार आहेत, त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. नाही, अजितदादांच्या एकूणच या सगळ्या अपघातातून मृत्यू खरं तर तुमच्याच पक्षाचे काही आमदार आहेत ते प्रतिचिन्ह उपस्थित करतायत आणि एकीकडे उच्चस्तरीय चौकशी सांगितलं ना, बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत. ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करतायत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचं आणि अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं. नाही, त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकरेच्या बाबतीत, त्याबद्दलचं मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य आहे त्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि हे ते एक युतीचे घटक असताना सुद्धा असं वक्तव्य रामदास कदम करतायत, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय बोलले असावेत असं मला वाटतंय. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय, विशेषतः विरोधक असतील किंवा नाही, मला असं वाटतं, मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनीता वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती. आता पवार घराणं हे 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात, ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी